प्रिय बंधू आणि भगिनींनो, रामकृष्ण हरी माऊली. बंधू आणि भगिनींनो, आजच्या या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला एका भाजीबद्दल माहिती सांगणार आहे. जी भाजी आता पाऊस पडला की बरेच ठिकाणी म्हणजे बऱ्याच शेतामध्ये किंवा अंगणामध्ये किंवा शेत शिवारात अशी वापत असते किंवा उगवत असते. जसा पहिला पाऊस पडला, थोडासा देखील पाऊस पडला तरी ही भाजी आपोआप उगवत असते. तर ही भाजी आहे घोडभाजी. आज मी तुम्हाला घोडभाजीबद्दल माहिती सांगणार आहे आणि घोडभाजी दाखवणार देखील आहे प्रत्यक्षात ती भाजी कशी असते. तर आता आमच्या घरी थोडी जागा आहे बाजूला, तर आमच्या प्लॉटमध्ये आता ही भाजी उगवलेली आहे, लागलेली आहे. तर ही भाजी आता तुम्हाला मी दाखवणार आहे. या भाजीमध्ये भरपूर असे विटॅमिन्स, मिनरल्स असतात जे आपल्या आरोग्यासाठी खूप चांगले आहे. आणि भाज्या कुठल्याही असो त्या खाणं खरंच चांगलं असते आणि भाज्या खाल्ल्यामुळे आपल्याला भरपूर असं विटॅमिन्स, मिनरल्स मिळत असते. बऱ्याचदा आपल्या शरीरामध्ये रक्ताची कमी असते किंवा HBची कमी असते, तर ह्या भाज्यांमध्ये आपण खाल्लं तर याच्यामध्ये आपल्याला भरपूर असं HB मिळत असते. लोहाचं प्रमाण या भाजीमध्ये भरपूर असते, तर ही भाजी आपण खाल्ली पाहिजे. आता ही भाजी तुम्हाला मी दाखवते प्रत्यक्षात आमच्याकडे लागलेली आहे. तर आता मी तुम्हाला ही भाजी दाखवणार आहे. माझ्या घरी लागलेली आहे ही भाजी. तर माझ्या अंगणात बाजूला प्लॉट रिकामा आहे, तिथे ही भाजी लागलेली आहे. तर आम्ही ही भाजी प्रत्येक वर्षी वापरत असतो. तर बघा, आता मी तुम्हाला दाखवत आहे ही आहे घोडभाजी. घोडभाजी अशी असते. घोडभाजीची पाने आहे, ही जरा जाडसर असते. जाडसर अशी ही भाजी आहे आणि या भाजीमध्ये भरपूर असं विटॅमिन्स, मिनरल्स असते. तर तुमच्याकडे अंगणामध्ये शेतशिवारात ही भाजी आढळल्यास ती नक्की खाऊन बघा. ही भाजी थोडीशी चवीला आंबटसर असते आणि हलकी आंबट असते, खूप आंबट नसते. पण असं खाल्लं तर ती आंबटसर लागते. जर तुम्ही ह्याची मोकळी भाजी कराल तर थोडासा हलका आंबटपणा त्याला जाणवतो. तर ही भाजी भरपूर असं कांदे, लसण वगैरे टाकून ना ही भाजी मोकळी पण करता येते. ही भाजी फोडणीच्या वरणात टाकून बनवली तर खूप सुंदर वाटते. वरण खूप टेस्टी आणि खूपच सुंदर असं वरण बनते आणि सर्वजण आवडीने खातात वरण. तर ही भाजी आहे ती अशी तोडून टाकायची आहे. याची पानं तोडायची आहे आणि ती फोडणीमध्ये टाकायची आहे आणि त्याचं लसूण वगैरे टाकून वरण फोडणी टाकायचं आहे. खूप सुंदर असं वरण बनते आहे याचं. आणि याची मोकळी भाजी देखील खूप सुंदर बनते आहे. याच्यामध्ये भरपूर असं विटॅमिन्स, मिनरल्स असते. तर या भाजीमध्ये अशी छोटी छोटी फुले येत असतात. बघा, मी दाखवते. ही अशी फुले येत असतात, छोटी, अगदी छोटी. दुसरं एक झाड आहे ज्याला ते मोठं झाड आहे, तर त्याला भरपूर अशी फुलं आलेली आहे, ते दाखवते मी तुम्हाला. तर बघा, ही आहे घोडभाजी आहे ही. याला भरपूर असे फुलं आलेले आहे. तर तुम्हाला जवळून दाखवते. ही अशी फुले असतात छोटी छोटी आणि ही अशी फुले असतात आणि यामध्ये जर हे आहे याच्यामध्ये बी असते. तर ही थोडी जठर झालेली भाजी आहे. कोवळी भाजी खूप सुंदर लागते. याला असं बारीक बारीक बी आहे. तर ही भाजी खाल्ल्या खूप चांगली आहे. याच्यात भरपूर असं विटॅमिन, मिनरल्स असते आणि ही वरण डाळ भाजीमध्ये खूप सुंदर असं बनते. तर बंधू आणि भगिनींनो, माझी ही माहिती आवडल्यास सर्वांना नक्की शेअर करा. धन्यवाद.